Hello students, welcome in today's lecture. In previous lecture, we discussed about the endomembrane system. We complete the part of endomembrane system, and today we can discuss about the most important part of these chapters, that is the microbodies and the ribosomes. So, what is meant by microbodies? पहा बाळांनो, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट डिस्कस केला आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी कॉम्प्लेक्स, देन लायसोसोम आणि व्हॅक्युअल हे डिटेली आपण एक्सप्लेन केले. आज आपण मायक्रोबॉडीजला डिस्कस करणार आहे. बघा मला मायक्रोबॉडीज काय असतं, सेलच्या सायटोप्लाझममध्ये, मग ती प्लांट सेल असू दे किंवा ॲनिमल सेल असू दे, काही स्पेरिकल बॉडीज दिसतात ज्या सिंगल मेम्ब्रेन बाउंड्री स्ट्रक्चर असतात, जस्ट लाईक अ सॅक, कॉमनली वी कॉल्ड ॲज अ मायक्रोबॉडीज, तर आपण मायक्रोबॉडीज बोलतो. सो मायक्रोबॉडीज काय असतं म्हणून, इट इज ए सिंगल मेम्ब्रेन bounded structure found in cells. सेल मध्ये असणारा एक सिंगल मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर दॅट इज कॉमनली कॉल्ड ॲज मायक्रोबॉडीज. ओके, ह्या ज्या मायक्रोबॉडीज आहेत, इट कंटेन अ डिफरंट काइंड ऑफ एन्झाइम्स. ओके, सो सेकंड पॉइंट आपण लिहू कि it contain several types of enzymes. याच्यामध्ये डिफरंट टाइपचे काय असतात, आपल्याकडे एन्झाइम्स असतात. सो तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देयर आर टू टाइप ऑफ मायक्रोबॉडीज. बेसिकली दोन टाइप आहेत, पण आपण आणखी एक टाइप याच्यामध्ये शिकणार आहे. देयर आर टू टाइप्स ऑफ दी मायक्रोबॉडीज. एक आहे बघा स्पिरोझोम, आणि दुसरं आहे आपल्याकडे परऑक्सिसोम. द स्पिरोझोम जे असतं, स्पिरोझोम इट इज बेसिकली फाउंड इन अ प्लांट सेल. हे प्लांट सेल मध्ये दिसतं. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, इट कॅन प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल in the storage of fat material. Okay, it help in synthesis सुद्धा आणि storage सुद्धा. synthesis and storage of fats. ठीक आहे, हे फॅट स्टोअर करतं किंवा त्याचं सिंथेसिस करण्यामध्ये मदत करतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जे स्पिरोझोम्स असतात, इट इज कवर्ड बाय हाफ युनिट मेम्ब्रेन. त्याला हाफ युनिट मेम्ब्रेन कव्हर करतं. हाफ युनिट मेम्ब्रेनचा अर्थ काय होतो, युनिट मेम्ब्रेनचा सिंपल अर्थ होतो आपल्याकडे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, प्लाझ्मा मेम्ब्रेन तुम्हाला माहिती आहे, प्रोटीन, लिपिडचं बायलेयर आणि प्रोटीन ह्याने बनलेलं असतं. पण इथं लिपिडचं बायलेयर आहे ना, तर स्पिरोझोमचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्यामध्ये फक्त एक लिपिडचा बायलेयर असतो, म्हणून त्याला आपण जनरली काय म्हटलंय इथं, हाफ युनिट मेम्ब्रेन. ओके, आणि बेसिकली स्पिरोझोम्स कशामध्ये सापडतील तुम्हाला, आता फॅट स्टोअर करायचं म्हटल्यावरती न्यूट्रिटिव्ह टिश्यू कुठला असतो प्लांटमध्ये, दॅट इज अ एंडोस्पर्म. ओके, ऑफ दी ऑइल सीड्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला काय सापडतं, दॅट इज ए स्पिरोझोम सापडतं. ओके, परऑक्सिसोम जे बघा हिच्या तर नावातच आहे की परऑक्सिसोम, इट इज ऑल्सो सिंगल मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गॅनेली. ही सुद्धा एक सिंगल मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गॅनेली.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का जे पर ऑक्सिसोम असतं, ठीक आहे, हे पर ऑक्सिसोम याच्यामध्ये सुद्धा डिफरंट काइंडचे एन्झाइम्स आहेत. इट कंटेन टू टाइप ऑफ एन्झाइम्स. बेसिकली दोन टाइपचे एन्झाइम्स आपण लिहितो. पहिला एन्झाइम आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅटालिज, आणि आणखी एक एन्झाइम आहे आपल्याकडे दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेज. ऑक्सिडेज नावातून तुम्हाला समजत असेल, ऑक्सिडेजचं सिंपल मिनिंग होतं ऑक्सिडेशन करणारा. मग ज्या वेळेस एखादा सबस्टन्स कोणाकडे एंटर करतो, पर ऑक्सिसोमकडे एंटर करतो, पर ऑक्सिसोम त्याच्यातला हायड्रोजनला काढून घेतो. कशाला? हायड्रोजनला काढून घेतो, आणि त्या हायड्रोजनची ऑक्सिजन बरोबर, कारण याचं नाव आहे ऑक्सिडेज, ऑक्सिडेशन करतो. आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर कंबाईन झाले सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. तर काय बनतं? हायड्रोजन परऑक्साईड. But hydrogen peroxide is harmful to the cell. Okay, hydrogen peroxide harmful असतं सेलला. So this catalase can act on the hydrogen peroxide. हे catalase कशावरती ऍक्शन करतं? हायड्रोजन पेरॉक्साइड वरती ऍक्शन करतं, and it can plays in the formation of hydrogen and the oxygen. ठीक आहे, सॉरी, water and ऑक्सिजन. ओके, आणि कशामध्ये मदत करतं? वॉटर आणि जे काही ऑक्सिजन आहे त्याच्या प्रोडक्शन मध्ये मदत करतो. कोण? दॅट इज अ कॅटालिज. मग ज्या वेळेस सेलला वॉटरची गरज असते, एक्सटर्नल सोर्स पासून वॉटर मिळत नाही, त्यावेळेस कॅटालिज जेवढे काही हायड्रोजन पेरॉक्साइड मॉलिक्यूल असतील, ओके, परऑक्सिसोम मध्ये, ओके, त्याला लगेच कशामध्ये कन्वर्ट करायला सुरुवात करतो? H2O मध्ये कन्वर्ट करायला सुरुवात करतो. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा की परऑक्सिसोम जनरली H2O2 ला स्टोअर करून ठेवत नाही, कारण ते हार्मफुल आहे सेलला. ठीक आहे, म्हणजे जसं H2O2 बनेल तसं त्याचं ब्रेकडाऊन सुरू होतं, आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? वॉटर आणि ऑक्सिजन मध्ये होतं. ठीक आहे, अशीच आणखी एक सेल ऑर्गॅनेल आहे बघा. ऍक्च्युली दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज ग्लायऑक्सिसोम. ग्लायऑक्सिसोम ही सुद्धा बेसिकली प्लांट सेल मध्ये सापडते. ग्लायऑक्सिसोम सिंगल मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर आहे. ओके, आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे की इट कंटेन एन्झाइम्स that convert a fatty acids into sugar. याच्यामध्ये असे काही एन्झाइम्स असतात की जे फॅटी ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात? शुगर मध्ये करतात. आणि बेसिकली तुम्हाला ग्लायऑक्सिसोमचा नंबर कोणत्या सीड्स मध्ये दिसतो? बाळांनो, जर्मिनेटिंग सीड्स मध्ये जास्त दिसतो. मी म्हणा सर जर्मिनेटिंग सीड्स मध्ये का? बघा बाळांनो, ती सीड जर्मिनेट होणार आहे. सीड जर्मिनेट होणार आहे म्हटल्यावर त्याच्यातला असणारा जो काही एम्ब्रियो आहे त्याला काय पाहिजे? नरिशमेंट पाहिजे. ओके, मग अशा वेळी त्याला तो लगेच तर काही फोटोसिंथेसिस करणार नाही ती सीड, बरोबर आहे. मग जनरली काय असणार का त्याच्यामध्ये त्या जे काही व्हॉट वी कॉल्ड ॲज ए ग्लायऑक्सिसोम रिजन आहे, याच्यामध्ये असे एन्झाइम आहे का त्या सीडमध्ये जेवढे काही फॅटी ऍसिड आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? शुगरमध्ये होणार. आणि मग ती शुगर इट इज अ यूज ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. ती शुगर ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी म्हणून ती जर्मिनेटिंग सीड वापरेल आणि सीड जर्मिनेशन होईल. ओके, म्हणून लक्षात ठेवा की जर्मिनेटिंग सीड जे असतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नंबर तुम्हाला कशाचा दिसतो? दॅट इज अ ग्लायऑक्सिसोमचा दिसतो. ओके, एंडोस्पर्म मध्ये तुम्हाला स्पिरोझोमचा नंबर जास्त दिसेल. आणि आपल्या सेलमध्ये जी प्रोटेक्टिव्ह सेल ऑर्गॅनल्स असते विच इज कॉमनली कॉल्ड ॲज अ परऑक्सिसोम. ठीक आहे, तर हे होते बाळांनो आपल्याकडे दीज आर दी मायक्रोबॉडीज, सिंगल मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर अँड कंटेनिंग अ डिफरंट काइंड ऑफ एन्झाइम्स. ओके, दोन्ही सेलमध्ये सापडतील, प्लांट सेलमध्ये पण सापडतील, ॲनिमल सेलमध्ये पण सापडतील. फॉर एक्झाम्पल स्पिरोझोम बेसिकली प्लांट सेलमध्ये सापडतं. ओके, आणि सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फॅट मध्ये मदत करतं, फॅटला स्टोअर करण्यामध्ये मदत करतं. ओके, आणि याचं जे मेम्ब्रेन आहे आउटर मोस्ट जे काही मेम्ब्रेन असेल सिंगल मेम्ब्रेन ते हाफ युनिट मेम्ब्रेनने बनलेले, म्हणजे एकच फॉस्फोलिपिडचा लेयर आहे. ठीक आहे, आणि एक्झाम्पल मी दिले त्याचं एंडोस्पर्म ऑफ ऑइल सेल्स, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पिरोझोम सापडतील. परऑक्सिसोम सिंगल मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर आहे, प्लांट सेलमध्ये पण सापडतं, ॲनिमल सेलमध्ये पण सापडतं. याच्यामध्ये दोन टाईपचे एन्झाइम आहे, ऑक्सिडेज आणि कॅटालिज. ज्यावेळेस एखादा सबस्टन्स परऑक्सिसोमकडे एंटर करतो, ऑक्सिडेज त्याच्यातून हायड्रोजन काढून घेतो, त्याचं ऑक्सिडेशन करतो आणि हायड्रोजन परऑक्साईड तयार करतो. पण हायड्रोजन परऑक्साईड सेलमध्ये जर स्टोअर राहिला तर इट इज हार्मफुल फॉर द सेल, इट डॅमेजेस द सेल, अँड दॅट टाइम कॅटालिज कॅन ऍक्ट ऑन द H2O2 अँड कन्वर्ट इट इनटू द वॉटर अँड द ऑक्सिजन. ठीक आहे, आणि ग्लायऑक्सिसोम जे असतं सिंगल मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर आहे.
पण याच्यामध्ये असे काही एन्झाईम्स असतात का जे फॅटी ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात, शुगर मध्ये करतात, अँड दिस शुगर इज ऍक्ट ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी फॉर दॅट जर्मिनेटिंग सीड्स. ओके, तर अशा पद्धतीने हा पार्ट होता आपल्याकडे, दॅट इज ऑल अबाउट दी मायक्रो बॉडीज. ओके, नाउ आता नेक्स्ट पार्ट आपण स्टार्ट करणार आहे बाळांनो इथं, दॅट इज द रायबोझोम्स. हे ऑलरेडी आपण शिकलोय रायबोझोम्सला, पण थोडंसं आता डिटेल शिकणार आहे. ओके, तर बघा बाळांनो, रायबोझोम्स जे असतात इट इज फर्स्ट टाइम डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट पॅलाडे. त्या पॅलाडे नावाच्या सायंटिस्टने पहिल्यांदा डिस्कवर केले होते. हेच इट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ पॅलाडे पार्टिकल, म्हणून त्याला आपण पॅलाडे पार्टिकल बोलतो. सध्या आपण लिहू कि इट इज डिस्कवर्ड बाय पॅलाडे. पॅलाडे नावाच्या सायंटिस्टने याला डिस्कवर्ड केले. दुसरी गोष्ट, जे रायबोझोम्स आहेत बाळांनो आपल्याकडे, इट इज नॉन मेम्ब्रेनस सेल ऑर्गॅनिली. ही एक नॉन मेम्ब्रेनस सेल ऑर्गॅनिली. ओके, म्हणजे हिला स्वतःचं मेम्ब्रेन नाहीये. तिसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इट इज प्रोड्यूस फ्रॉम न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस पासून कशाचं फॉर्मेशन होतं, रायबोझोम्सचं फॉर्मेशन होतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे प्रोकॅरियोटिक सेल बद्दल, की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा मी रायबोझोम तुम्हाला शिकवले की जे रायबोझोम्स असतात इट इज अ फॅक्टरी ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणून आपण इथं म्हणणार आहे की इट इज अ साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे, ही प्रोटीन सिंथेसिसची सगळ्यात इम्पॉर्टंट साइट आहे. आता हे जे रायबोझोम्स आहेत बाळांनो, इट इज फाउंड इन सेल ऑर्गॅनिली. पहिल्यांदा सेल सायटोप्लाझम म्हणू आपण. रायबोझोम सेलच्या सायटोप्लाझम मध्ये तुम्हाला सापडते. युकॅरियोटिक सेल बद्दल बोलतोय मी, प्रोकॅरियोट मध्ये सुद्धा सायटोप्लाझम मध्ये सापडणार. माइटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रायबोझोम सापडतात. अँड ऑन द वॉल ऑफ ईआर आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या वॉल वरती सुद्धा तुम्हाला काय सापडतात, रायबोझोम सापडतात. ठीक आहे, सो इट इज फाउंड इन द सेल सायटोप्लाझम, माइटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट अँड ऑन द वॉल ऑफ ईआर. ठीक आहे, आणखी एक गोष्ट तुम्हाला याच्याबद्दल माहिती आहे रायबोझोम बद्दल, की इट इज ऑफ टू टाइप. ह्याच्या दोन टाइप आहेत. युकॅरियोटिक सेल मध्ये दोन्ही टाइपचे रायबोझोम सापडतात. एक 70S, S स्टँड फॉर स्वेडबर्ग युनिट, आणि एक स्वेडबर्ग म्हणजे किती असतं 10⁻⁻13 सेकंद. ओके, आणि दुसरा आहे 80S. ओके, 80 स्वेडबर्ग. ह्याचे दोन सब युनिट, एक लार्जर एक स्मॉलर. ह्याचे पण दोन सब युनिट, एक लार्जर एक स्मॉलर. 70S चं लार्जर सब युनिट जे असतं ते 50S चं आहे, स्मॉलर सब युनिट 30S चं आहे. 80S चं जर तुम्ही पाहिलं तर लार्जर सब युनिट 60S चं आहे आणि स्मॉलर सब युनिट 40S चं आहे. जनरली हे फ्री फॉर्ममध्ये तुम्हाला सेलच्या सायटोप्लाझम मध्ये दिसतील, बट ॲट द टाइम ऑफ प्रोटीन सिंथेसिस बोथ सब युनिट आर गेट फ्यूज विथ द mRNA. पण ॲट द टाइम ऑफ प्रोटीन सिंथेसिस दोन्ही पण कशाला जाऊन फ्यूज होतील, mRNA ला जाऊन फ्यूज होतील. कारण तुम्ही हे 10th मध्ये शिकलेलं आहे का mRNA पासून आपण प्रोटीन सिंथेसाइज करतो, अँड दॅट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशन प्रोसेस. ओके, मग ज्यावेळेस एक लार्जर सब युनिट, डोम शेप सब युनिट स्मॉलर सब युनिटला जाऊन बाइंड होतो, इट इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ मॅग्नेशियम आयन. ठीक आहे, हे कशात चालतं, मॅग्नेशियम आयन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, की जे रायबोझोम्स असतात इट इज बेसिकली मेड अप ऑफ बाय
rRNA, that is ribosomal RNA and protein. ठीक आहे, rRNA and protein, ribosomal RNA आणि प्रोटीन यांचं जे कॉम्बिनेशन असतं याला जनरली आपण काय बोलतो, दॅट इज बाय रायबोसोम्स. ओके, हीच गोष्ट लक्षात ठेवा की हे rRNA आणि प्रोटीन, रायबोसोम कशापासून तयार होतात, न्यूक्लिओलस पासून. म्हटल्यावर न्यूक्लिओलस सुद्धा कशाने बनलेला असणार, rRNA आणि प्रोटीनने बनलेले असणार. ठीक आहे ना. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जे रायबोसोम्स फ्री फॉर्म मध्ये असतात, ओके, फ्री फॉर्म मध्ये त्या रायबोसोम्सने जे प्रोटीन तयार केलेले असतात ते विदिन द सेल काम करतात, सेलच्या आतमध्येच काम करतात. ओके, पण जे रायबोसोम्स बाउंड असतात म्हणजे कशाला तरी अटॅच असतात, सो बाउंड रायबोसोम्स सिंथेसाइज द प्रोटीन, जे प्रोटीनला सिंथेसाइज करतात, दे आर ट्रान्सपोर्टेड, ते ट्रान्सपोर्ट होतात अक्रॉस द सेल किंवा अक्रॉस दी आउटसाइड दी सेल म्हणून ट्रान्सपोर्ट आउटसाइड दी सेल. ठीक आहे, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की जे बाउंड रायबोसोम्स असतात, बाउंड रायबोसोम्स, ओके, तर हे जे प्रोटीन सिंथेसाइज करतात त्यांची रिक्वायरमेंट आउटसाइड द सेल असतात, ते एक्स्ट्रा सेल्युलर मॅनर मध्ये फंक्शन करतात. ठीक आहे, आणि ज्यावेळेस प्रोटीन सिंथेसिस होणार आहे, when there is a protein synthesis there is a chain of ribosome, तर रायबोसोमची काय तयार होते, चेन तयार होते. and if you know that the chain of ribosome is commonly called as a polysome, त्याला आपण काय बोलतो, पॉलिसोम. आणि मी ही गोष्ट अगोदरच तुम्हाला शिकवलेली आहे का जेवढी mRNA ची लेंथ असते तितकीच काय असते आपल्याकडं रायबोसोमची काय बनते, चेन बनते. ठीक आहे, तर एवढं सगळ्या गोष्टी आपण कशाबद्दल लक्षात ठेवणार अबाउट दी रायबोसोम्स. ठीक आहे, सो बघा इथं आज आपण कंप्लीट केलंय अबाउट दी मायक्रो बॉडीज, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं अबाउट दी रायबोसोम्स. ओके, आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट पार्टकडे एंटर करणार आहे अँड दॅट पार्ट इज नथिंग बट अ मास्टर कंट्रोलिंग सेंटर ऑफ द सेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लियस. बघा जसं आपली बॉडी आहे तर आपल्या बॉडीला कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात मेन पार्ट काय, दॅट इज अ ब्रेन, बरोबर. मग तसंच आपली जी सेल आहे तिला सुद्धा कंट्रोलिंग कुठला तरी एक पार्ट आहे, सेंटर आहे, अँड दॅट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ न्यूक्लियस. सो पहिला पॉइंट आपण लिहू, इट इज मास्टर कंट्रोलिंग सेंटर ऑफ द सेल. ठीक आहे, हा मास्टर कंट्रोलिंग सेंटर आहे सेलचा. इट इज फर्स्ट टाइम डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राउन. रॉबर्ट ब्राउन नावाच्या सायंटिस्टने सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लियसला डिस्कवर्ड केलं. इट इज फर्स्ट टाइम डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राउन इन ऑर्किड रूट्स. कशामध्ये, ऑर्किड रूट्स मध्ये. ठीक आहे, तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इट इज फाउंड इन ऑल यूकॅरियोटिक सेल. तसं पाहिलं तर न्यूक्लियस तुम्हाला जवळपास सगळ्या सेल मध्ये दिसतो, ओके, एक्सेप्ट इट इज फाउंड इन ऑल यूकॅरियोटिक सेल एक्सेप्ट आरबीसी. पण आरबीसी मध्ये तुम्हाला न्यूक्लियस दिसणार नाही. देन स्यूट्यूब्स, स्यूट्यूब्स मध्ये तुम्हाला न्यूक्लियस दिसणार नाही. स्यूट्यूब्स these are the cells of the phloem. ह्या फ्लोएमच्या सेल आहेत. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, जे काही प्लांट असतं, प्लांट मध्ये दोन कंडक्टिंग टिश्यूज असतात. एक वॉटर कंडक्टिंग टिश्यू असतं, त्याला आपण झायलेम बोलतो. ऍक्च्युली ते काही प्रमाणात मिनरल सुद्धा कॅरी करतं. आणि जे फ्लोएम जे काही फूड कंडक्टिंग टिश्यू असतो, दॅट इज कॉमनली कॉल्ड एज अ फ्लोएम. मी ऑलरेडी बोलले हे टिश्यू आहे, सो टिश्यू इज मेड अप ऑफ बाय द सेल, म्हणून फ्लोएमची जी सेल आहे दॅट इज कॉल्ड एज अ स्यूट्यूब्स. ओके, बघा न्यूक्लियस बद्दल पहिला पॉइंट मी काय सांगितलं, हा मास्टर कंट्रोलिंग सेंटर आहे सेलचा. रॉबर्ट ब्राउन डिस्कवर्ड फर्स्ट टाइम द न्यूक्लियस इन ऑर्किड रूट. ओके, सगळ्या ऑर्किड रूट्स मध्ये
सगळ्यात पहिल्यांदा रॉबर्ट ब्राउनने न्यूक्लियसला डिस्कवर केलं किंवा ऑब्झर्व केलं अँड इट इज फाउंड इन ऑल युकॅरियोटिक सेल. न्यूक्लियस तुम्हाला सगळ्या सेलमध्ये दिसतो, बट एक्सेप्शन केस आहे, आरबीसी तुम्हाला दिसू शकत नाही आणि सीओ2 मध्ये तुम्हाला दिसू शकत नाही. ठीक आहे. चौथी गोष्ट, जनरली सिंगल न्यूक्लियाय इज प्रेझेंट इन ईच सेल. जवळपास एखाद्या सेलमध्ये, प्रत्येक सेलमध्ये तुम्ही कन्सिडर करा की एक न्यूक्लियस दिसतोच, हे दोन सोडून. ठीक आहे. बट सम सेल्स आर मल्टीन्यूक्लिएटेड. काही सेल्स या मल्टीन्यूक्लिएटेड असतात. मग आता याचे दोन टाईप पडतात. जर ती मल्टीन्यूक्लिएटेड सेल प्लांटची असेल तर अशा टाईपच्या सेलला आपण सिनोसायटिक सेल बोलतो. त्याला आपण काय बोलतो? सिनोसायटिक सेल. आणि जर ती ॲनिमल सेल असेल तर तिला आपण बोलतो सिन्सिशियल सेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. प्लांट सेल दॅट इज सिनोसायटिक सेल आणि ॲनिमल सेल असेल तर सिन्सिशियल सेल. ओके. पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अबाउट द न्यूक्लियस, की हे जे काही न्यूक्लियस आहे इट्स पोझिशन इज मे बी सेंट्रल. न्यूक्लियसची पोझिशन सेंटरला असू शकते, पेरिफेरल, सराउंडिंगला असू शकते. जसं तुम्ही ह्युमन एगचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर न्यूक्लियस तुम्हाला पेरिफेरल पाहायला मिळेल, किंवा तुम्ही प्लांट सेलचं स्ट्रक्चर पहा, न्यूक्लियस तुम्हाला पेरिफेरल कडेला पाहायला मिळेल. अँड बेसल, पण काही सेल्स अशा असतील का ज्याच्यामध्ये न्यूक्लियस बेसला असेल. ओके. म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का ती न्यूक्लियसची पोझिशन आहे ती सेंट्रल असू शकते, पेरिफेरल असू शकते किंवा बेसल असू शकते. आणि ही गोष्ट ध्यानात ठेवा की जर न्यूक्लियस बेसला असेल तर ती सेल जास्त ऍक्टिव्ह असते ॲज कम्पेअर टू सेंट्रल सेल. ओके. ना थोडंसं न्यूक्लियसचं आपण स्ट्रक्चर बघू. ठीक आहे. तर बघा हा न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा जेली-लाइक मटेरियल असतं अदर दॅन सेल सायटोप्लाझम. दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओप्लाझम. याला आपण न्यूक्लिओप्लाझम बोलतो. न्यूक्लियसला सराउंड करणारे जे मेम्ब्रेन असतं दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. त्याला आपण न्यूक्लियर मेम्ब्रेन बोलतो. हे आउटर मेम्ब्रेन आहे. आणि हे इनर मेम्ब्रेन आहे. याला दुसऱ्या भाषेमध्ये बघा न्यूक्लियर एन्व्हलप सुद्धा म्हणतात, दोन्ही मेम्ब्रेनला मिळून, किंवा कॅरियोथिका म्हणतात. या दोन्ही मेम्ब्रेनला सेपरेट करणारा मध्ये जो नॅरो स्पेस जातोय दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ पेरी न्यूक्लियर स्पेस. याला आपण पेरी न्यूक्लियर स्पेस बोलतो. तुम्ही पाहाल तर बाहेर जे काही मेम्ब्रेन तुम्हाला दिसत आहेत न्यूक्लियर मेम्ब्रेन हे कंटिन्युअस नाही, इथं मध्ये कुठेतरी त्याला डिस्टर्बन्स क्रिएट झाले. सो ज्या पॉइंटवरती हे डिस्टर्बन्स क्रिएट झाले दॅट पॉइंट आर कॉमनली कॉल्ड ॲज अ न्यूक्लियर कोर. त्याला आपण न्यूक्लियर कोर बोलतो. ह्याच न्यूक्लिओप्लाझमच्या आतमध्ये तुम्हाला आणखी एक अशी स्पेरिकल बॉडी दिसेल जिला आपण न्यूक्लिओलस बोलतो. आणि असं आतमध्ये थ्रेड लाईक किंवा कंडेन्स फॉर्म तुम्ही जी सेल पाहताय, ओके, जर तुम्ही इंटरफेस पाहताय तर असं थ्रेड लाईक डीएनए दिसेल ज्याला तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये क्रोमॅटिन म्हणतात. आणि कंडेन्स पाहिला तर तो एकदम असा थिक दिसेल तुम्हाला अँड दॅट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ क्रोमोझोम. ठीक आहे. तर असं स्ट्रक्चर तुम्हाला बेसिकली कशामध्ये पाहायला मिळेल? न्यूक्लियसमध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. याला आपण डिटेल एक्सप्लेन करणार आहे बट इन अ नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे.